नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी, काय सेवा करायची आहे, महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा आहे, स्वामींची अखंड कृपा होईल असे आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. 6 मेला स्वामी पुण्यतिथी आहे, तर आपण कशी साजरी करावी ते पाहूया. ज्या सेवेकऱ्यांनी पारायण करायला केंद्रात बसले आहेत त्यांना काहीच अडचण नाही, पण जे लोक घरीत श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहेत त्यांनी 7व्या दिवशी समाप्ती करायची आहे. म्हणजे स्वामी पुण्यतिथीलाच समाप्ती आहे. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे श्री गुरुचरित्र उद्यापनाच्या दिवशी आपण काय नैवेद्य दाखवू शकतो? भात, भाजी, पोळी, वरण भात, तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. घेवड्याची शेंग आणि चपाती केली तरीही चालेल. महाराजांना शेंग खूप आवडती. नैवेद्याचा स्वयंपाक करताना तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. स्वयंपाकात तुम्ही कांदा लसूण वापरायचा नाही, ते वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला सकाळी 10:30च्या आत स्वयंपाक उरकून आरती करून घ्यायची आहे. त्या दिवशी आपल्या दारात जर कोणी याचक आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. जेवण दिले तर उत्तमच. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना दान करू शकता. तुम्ही लहान मुलांना जेवू घालू शकता. तर आता स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे ते पाहूया. स्वामी सांगतात, जो कोणी मला अनन्य भावाने शरण जाईल त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवणार, असे महाराज सांगतात. हम गया नाही जिंदा है, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही वाक्य जरी वाचली तरी मनाला एक प्रकारची शांती मिळते, दिलासा मिळतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करू शकता. तुम्हाला तारक मंत्र जेवढा वेळ म्हणायला जमेल तेवढा वेळ तुम्ही म्हणू शकता. 11 वेळा म्हणला तरीही चालेल. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. या दिवशी तुम्ही गोरगरिबांना दान देऊ शकता. बघा, स्वामी महाराज आपल्याकडे बघत असतात की आपण किती तळमळीने सेवा करतो, नामस्मरण करतो, ते सगळं बघत असतात. त्यामुळे आपण मन लावून जमेल तेवढी सेवा करायची आहे. ज्या ताईंना मासिक धर्म आला तर त्या दिवशी दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. याला कोणतेही बंधन नाही. उठता बसता श्री स्वामी समर्थ म्हणू शकता. मनापासून मारलेली हाक नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना स्त्री सूक्त 1 वेळ आणि पुरुष सूक्त म्हणायचं आहे. तसेच गणपती अथर्वशीष रामरक्षा 9व्या ओवीपर्यंत म्हणायचे आहे. जर तुम्हाला हे म्हणायला जमलं नाही तर तुम्ही अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक घालायचा आहे. महाराजांना अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचा आहे. त्यांना धूप दीप ओवाळायचा आहे. महाराजांना हिनं अत्तर खूप आवडतं. त्या दिवशी आपल्याला जमेल तेवढी सेवा करून अभिषेक वगैरे घालून स्वामींची खूप सारी सेवा करायची आहे. केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे. तुम्हाला जे जमेल ते नैवेद्यात तुम्ही करू शकता. जो नैवेद्य तुम्ही तयार केला आहे तो नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करा. हा दिवस संपूर्ण सेवेमध्ये घालवा. अन्नदान करा, वस्त्रदान करा. बघा, स्वामी महाराज कुणाच्याही रूपात येतील आणि आपण जे अन्नदान करतो ते येऊन ग्रहण करतील. जे तुम्हाला करता येईल आणि जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. हा संपूर्ण दिवस आपल्याला महाराजांच्या सेवेमध्ये अर्पण करायचा आहे. केलेली सेवा कधीच वाया जात नाही. तुम्ही जे अन्नदान करणार आहे, बघा, महाराज कुणाच्याही रूपात येतील, आपल्या घरामध्ये बालकाच्या रूपात येतील किंवा प्राण्यांच्या रूपात येऊन ते अन्न ग्रहण करून जातील. बघा, स्वतः महाराजांनी जर हे अन्न ग्रहण केलं तर ह्यासारखं दुसरं पुण्य आहे का कोणतं? त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं अन्नदान तुम्ही करा आणि सेवासुद्धा करा. तर केलेली सेवा ही स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.